नमस्कार मित्रांनो आजचा खूप गंभीर विषय आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, जे की काल दुपारपासून सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी अगदी वाऱ्यासारखा फिरणारा विषय म्हणजे सर्जा 8500. मित्रांनो, तर मुलाखत झाल्याप्रमाणे आपल्याला असं कळून येतं की वैभव कदम यांच्याकडे गिरवी या ठिकाणी हा सर्जा आता सांभाळण्यासाठी गेलेला आहे, की ज्यांच्याकडे राहुलभाई पाटील यांचा मथुर देखील होता आधी सांभाळण्यासाठी. मित्रांनो, जे काही हा मुद्दा उपस्थित झाला ते म्हणजे नेमकं सर्जा कुणाकडे राहील याचा. तर मित्रांनो, सर्जा आता अंकिता रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने पळणार आहे व विठ्ठल नानांची स्वतःच्या इंस्टाग्राम चॅनलवरती त्यांनी लाईव्ह करून हे सांगितलेलं आहे की सर्जा व माझा यापुढे काही संबंध नसणार आहे, माझ्या नावाचा पण संबंध नसणार आहे. त्यांनी बॉन्डवरती देखील सह्या केलेल्या आहेत व जे कोणी सर्जा व विठ्ठल नानांचं नाव वापरेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करेल असं सुद्धा नानांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता, थंब दिलेले आहेत, सह्या केलेल्या आहेत, सगळं बॉन्ड वगैरे झालेला आहे त्यांचा. पण नेमकं हे सगळं उद्भवलं कसं, यामागे कारण काय, हे आपण नक्कीच जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात मित्रांनो. तर मिळालेल्या माहितीनुसार जे की वैभव कदम यांनी मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 4-5 महिन्यापासून सर्जाने 5-6 वेळा 1 नंबर 2 नंबर असे केलेले होते व त्या सर्व ठिकाणी काही ना काही बक्षीस नक्कीच मिळालं होतं. परंतु एवढ्या महिन्यांमध्ये अंकिता रणजित सर निंबाळकर यांना फक्त 20,000 रुपये मिळाले होते व नक्कीच एका स्त्रीला त्यांच्या बाळाच्या काळजी घेण्यासाठी किंवा स्वतःचा गुजारा करण्यासाठी काही ना काही रक्कम ही लागतच असते व त्या अनुषंगाने मॅडम यांनी तो बैल आपल्याकडे ठेवण्याचा विचार केलेला आहे व बक्षिसाच्या रक्कममधून नक्कीच घर चालेल याबद्दलही त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, काल दुपारपासून जेव्हा हा विषय वाऱ्यासारखा पसरला सोशल मीडियावरती, त्यानंतर सोशल मीडियावरती कमेंट्स आपल्या सर्व बाजूने केल्या जात आहेत व त्यामध्ये 2 प्रामुख्याने मुद्दे उपस्थित झालेले आहेत. ते म्हणजे पहिला म्हणजे अंकिता ताई यांचा व दुसरा म्हणजे विठ्ठल नानांचा. मित्रांनो, दोघींना सांत्वन मिळत आहे, परंतु कमेंट करणाऱ्या माझ्या मित्रांना एकच विनंती आहे की सत्यता पूर्ण माहीत नसताना कमेंट करणं हे अगदी चुकीचं आहे, कारण की याचा गंभीर परिणाम त्या दोघं व्यक्तींवर होतो हे तर नक्कीच आहे. मित्रांनो, काही कमेंट तर अशा होत्या अगदी रडण्याच्या होत्या, कारण की रणजित सर निंबाळकरांनी बैल घेतल्यापासून म्हणजे पहिले तर विठ्ठल नानांना गाडी गिफ्ट केली, मग बैल घेतला, त्याच्यानंतर त्याला सांभाळण्यासाठी दिलं, सुंदरला सांभाळण्यासाठी दिलं, सर्जाला सांभाळण्यासाठी दिलं. सगळं काही त्यांचं सुरळीत चालू होतं व जे की आधी विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर बसायचे ते देखील नंतर बंद झालं होतं, परत बसणं चालू झालं. परंतु आता विठ्ठल नाना पूर्णपणे रणजित सर निंबाळकर यांच्यावरतीच डिपेंड होते, जे की सर्जाच्या गाडीवरती बसायचे व त्याने थोडं त्यांचं उदरनिर्वाह भागायचा. परंतु आता हा अचानक असा मुद्दा उद्भवला आहे की त्यांना पण थोडं कठीणच झालेलं आहे. परंतु बघूयात, अजून अंकिताताई रणजित निंबाळकर यांची मुलाखत येण्याची बाकी आहे, त्यामध्ये अजून आपल्याला स्पष्टता कळेल नेमकं विषय काय होता ते. व मित्रांनो, या मुद्द्यावरती काही जण राहुल दादा यांना कॉल वगैरे करत होते, कमेंट्स वगैरे करत होते. तर या मुद्द्याविषयी राहुल दादांना काहीच माहिती नव्हतं, कारण की अचानक घडलं. माहिती असतं तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं, परंतु त्यांनी जेव्हा माहीत पडलं तेव्हा प्रेक्षकांच्या विनंतीवरून त्यांनी अंकिताताईंना इंस्टाग्राम लाईव्हवरून कॉल केला व नक्कीच त्यामधून सर्वांच्या शंकाही दूर झाल्या. व आपण बघूया नेमकं राहुल दादा व अंकिताताई यांच्यामध्ये संभाषण काय झालं ते. ताई नमस्कार. ताई नमस्कार. हा, काय झालं बैलाचं? घरी आणला? अच्छा, म्हणजे काय केलं नानांचं आणि तुमचं काय समजुता झाला? हा हा हा. अच्छा, म्हणजे नानांना 15 लाख रुपये दिले का?
नानांनी 15 लाख रुपये मागितले का सरांना दिले होते असं काय ना? बैल तुमच्या घरी आणला तुम्ही असं ठरलं का? ओके ओके ओके. मग बैल आता कुठे चाललाय ताई? बैल कोणाकडे आहे? गिरवीत कुठे? वैभवकडे? ओके ओके. म्हणजे दोघांच्या सहमतीने झालाय ना सर्व, प्रेमापोटी? पण नानाला ड्रायव्हर बसा याच्या पुढे पण. हा अच्छा. जाऊ दे, आता तुमचं प्रेमापोटी झालंय ना दोघांचं. अच्छा. मग तुम्ही ताई बोलायला पाहिजे. तुम्ही ताई हे बघा, मी ऐका ना, मी लाईव्ह ऐका ना ताई, मी लाईव्ह आलोय, लाईव्ह येऊन तुमच्याशी फोनवर बोलतोय. सरांनी तुमच्या यांनी काय नाव ड्रायव्हरनी काय आपला विठ्ठल नानांनी पैसे घेतले तुमच्याकडून का बैलाचे? किती किती पैसे दिले? 15 लाख दिले का? काय दिलं ते सांगा मला. मित्रांनो, नानाचा म्हणणं असा होता का 15 लाख रुपये सरांना दिले होते आणि नानांनी ताईकडनं 15 लाख रुपये ते घेतले आणि बैल ताईंचा ताईंकडे दिला. मग याच्या पाठीमागे काय आहे? कोणी चुकीची कमेंट या सगळ्या गोष्टी नका करू. आधी सगळ्या गोष्टी जाणून घ्या. काही गोष्टी काय आहेत काय नाही आहेत. आता मी ताईंशी फोनवर बोलतोय. ताई सांगतायत मला का 15 लाख रुपये नानांनी दिलते का नव्हते दिले ते माहिती नाही. दिले असतील तरी आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती. ताई सांगते, पण मी त्यांचे 15 लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो आणि बैल गिरवीला गेलाय. ही गोष्ट मी आता तुमच्या समोर ताईंशी बोलतोय. माझी दोन्ही मुलांची शपथ, मला याच्यामध्ये काहीच माहित नव्हतं. ताई, काय माहिती होता का मला याच्यामध्ये? हा नक्की ना ताई, तुम्ही खरं सांगा. हे बघा, लाईव्हला चालू आहे. मी तुम्हाला कॉल तरी केलता का एवढे दिवस? ते जाऊ द्या. आता मी काय सांगतो, तुमचा दोघांचा जे झालाय ते प्रेमापोटी झालाय ना. मग आता जाऊ द्या, जे आहे तुमचं तुम्ही चांगलं बैलाकडे लक्ष द्या, चांगलं नियोजन करा आणि व्यवस्थित हे करा. ठीक आहे? बाकी दिदी बरी आहे ना ताई? चालेल, चला मग करेल निवांत फोन. हा मित्रांनो, आपल्याला लोकांना म्हणजे आपण घरी बसून मोबाईल